नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी YouTube चॅनलवरती. मित्रांनो, गुप्तचर विभागामार्फत 10वी पास वरती 4987 जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला घर बसल्या न चुकता आमच्या टीम कडून ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर त्यासाठी इथे वरती एक नंबर दिसत असेल, यावरती WhatsApp वरती मेसेज करायचा आहे. गुप्तचर विभागाचा किंवा IB विभागाचा आम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल आणि घर बसल्या कमी चार्ज मध्ये तुम्हाला व्यवस्थित तुमचा अर्ज भरून दिला जाईल. त्यासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. तर बघा मित्रांनो, आता ऑनलाईन अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत. त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या. जाहिरात डाउनलोड करण्यासाठी इथे ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो, इथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण कालच्याच व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली होती. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. तो व्हिडिओ बघा आणि या पदभरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घ्या. तर चला, आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल आता आपण माहिती जाणून घेत आहोत. त्या अगोदर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना काही प्रॉब्लेम येत असतात किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला नाही तर इतर पदभरतीविषयी काही प्रॉब्लेम आला तर त्यासाठी तुम्हाला इथे एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. तर चला, आता आपण ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करत आहे. आपले जे ऑनलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो, ती TCS कंपनी घेणार आहे मित्रांनो. महाराष्ट्रातल्या इतर बहुतेक विभागांची जी एक्झाम आहे ती TCS कंपनी घेत असते आणि या IB विभागाची देखील आपल्याला जी एक्झाम होणार आहे मित्रांनो, ती महाराष्ट्रामध्ये TCS कंपनी घेणार असल्याचं समोर आलेलं आहे. तर चला, आता ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करत आहोत मित्रांनो. तर या वेबसाईटला ओपन करून इथं रजिस्टरचं ऑप्शन आहे, इथं रजिस्टर वरती आता त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला संपूर्ण नाव टाकायचं जसं की 10वीच्या सर्टिफिकेटवरती आहे तसं. त्यानंतर एक मोबाईल नंबर द्यायचा आहे, तोच नंबर पुन्हा टाकायचा आहे. एक ईमेल ID द्यायचा आहे, तोच ईमेल ID पुन्हा आपल्याला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं, आपण महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे मुंबई किंवा नागपूर विभाग आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी येतील. आता प्रत्येक विभागानुसार कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या जागा आहेत, याच्याबद्दल आपण जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघितली होती. इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ शकता. तर यामध्ये कोणत्या विभागासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे ते तुम्ही इथे जाणून घेऊ शकता आणि त्यानंतर इथे विभाग तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमची कॅटेगरी इथे सिलेक्ट करणार. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथे बघा आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला पदाचं नाव सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. आता यामध्ये एकच पद दिसत आहे कारण हे 10वी बेसवरती आपण इथं अर्ज भरत आहोत. यामध्ये IB विभागामध्ये ठीक आहे, गुप्तचर विभागामध्ये अजून ग्रॅज्युएशन लेवलवरती देखील दुसरी पदभरती चालू आहे. तर त्या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघितली होती. जर त्या पदासाठी अर्ज भरायचा असेल तर त्याच्यासाठी लिंक देखील दुसरी आहे. मात्र आता ही जी पदभरती आहे सध्याला 10वी पास वरती आले, याची प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेत आहोत. तर हे पद आपण इथं सिलेक्ट केलं मित्रांनो. जो पण मोबाईल नंबर टाकलेला असतो, ईमेल ID टाकलेला असतो, त्याच्यावरती OTP सेंड केला जातो. त्यासाठी जनरेट OTPचं ऑप्शन आहे, जनरेट OTP वरती क्लिक करायचे. अशा प्रकारचा कॅप्चा टाकण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. कॅप्चा इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे, व्यवस्थित कॅप्चा बघायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा टाकून खाली आपल्याला सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ID वरती OTP सेंड केला गेला आहे अशा प्रकारचा मेसेज येईल. इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP टाकून इथे व्हॅलिडेट करावं लागतं. परंतु त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्सबद्दल माहिती देऊन देतो मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर या पदभरतीसाठी आपल्याला 4 ते 5 विषयांवरती आपल्याला 100 गुणांची टेस्ट होणार आहे मित्रांनो. प्रत्येक विषयावरती आपल्याला जर म्हटलं तर 20-20 प्रश्न असतील. एकच तासाचा आपल्याला इथं टायमिंग दिलेला आहे. हे 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे 1 तासामध्ये. यामध्ये GK GS दिलंय ठीक आहे, चालू घडामोडी वगैरे, गणित बुद्धिमत्ता, इंग्लिश विषय दिलाय. त्यानंतर आपल्याला जनरल स्टडीज दिलंय ठीक आहे. तर यावरती प्रश्न विचारले जातील. तर आपल्याला मराठी विषय नाहीये. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर काही विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार झालेला 10 ते 15 क्वेश्चन पेपर, हे सर्व स्टडी मटेरियल आपण व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून देतोय. तेही आपल्याला टॉपिकनुसार सर्व PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे. यांची सर्वांची किंमत ठेवलेली 149 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती 9139 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केल्या जातील.
तर या पदभरतीसाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये आपण या सर्व विषयांच्या टॉपिकनुसार नोट्स उपलब्ध करून देतोय, त्याही अगदी कमी किमतीमध्ये. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. जो पण आपण मोबाईल नंबर दिलेला असतो त्याचा OTP टाकून मी व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करतो. इथे व्हॅलिडेट इथे सक्सेसफुल होऊन जाईल. ओकेचा ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करतो. याच स्वरूपामध्ये ईमेलवरती जो OTP आलेला आहे तो OTP टाकून देखील मी इथं सक्सेसफुली इथं व्हेरीफाय करून घेतो. तर दोन्ही OTP इथं जे सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेले आहेत. त्यानंतर इथं आपल्याला काय डिक्लेरेशन दिलेलं आहे ते वाचून इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथं चेकबॉक्स टिक मार्क करायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा बघून तुम्हाला इथं तो कॅप्चा मेन्शन करून इथं रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, रिव्हेरीफाय वरती क्लिक करायचे. खाली आपल्याला काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित बघायची. आता ही जी माहिती आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन करताना टाकलेली आहे तीच माहिती असते, परंतु तुम्हाला पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे की आपण जी पण माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे की नाही. ठीक आहे, तर व्यवस्थित यामध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID हे सर्व व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचे. आणि पुढे आपल्याला एक चेकबॉक्स टिक मार्क करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे तुम्हाला हे सर्व टिक मार्क करून घ्यायचे. तर पटकन मी करून घेतो. त्यानंतर इथं रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, यावरती आपण क्लिक करणार. तर बघा इतर व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा प्रायव्हसी नोटीस येईल. इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे, आय एग्रीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ही माहिती चेंज करू शकत नाही, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही चेक करा. त्यानंतर आय एग्रीवरती क्लिक करा. त्यानंतर बघा आपलं रजिस्ट्रेशन इथं संपूर्ण इथं पूर्ण झालेलं आहे. आता मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ID वरती मेसेजच्या माध्यमाने तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि त्याच सोबत पासवर्ड सेंड केलेला असतो. तो व्यवस्थित आपल्याला जपून ठेवायचा, कारण इथून पुढे ॲडमिट कार्ड आलं, त्याच्यासोबत आन्सर की आली, हे सर्व बघण्यासाठी आपल्याला त्याच युजर ID आणि पासवर्डची गरज पडत असते, जो की तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ईमेलवरती सेंड केलेला असतो. बाकीची इतर माहिती इथे दिलेली मित्रांनो. तर हे पेज तुम्ही व्यवस्थित बघू शकता. आता आपल्याला तो युजर ID आणि पासवर्ड व्यवस्थित फक्त लिहून जपून ठेवायचा आहे, कारण इथून पुढे तोच आपल्या कामी येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर ही सर्व माहिती वाचून आपल्याला इथं क्लोजचं ऑप्शन आहे बघा, क्लोजवरती क्लिक करायचं आहे. तर पटकन मी इथं क्लोजवरती क्लिक करतो. बाकी जर म्हटलं तर काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. इथं आता आपण जी पण रजिस्ट्रेशन करते वेळेस माहिती भरली ती दिसेल. इथे आपल्याला पुढे फॉर्म भरण्यासाठी इथं गो टू ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे, या बटनावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यावरती आता मी क्लिक करत आहे. त्यानंतर बघा पुढे अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे ॲप्लिकेशन नंबर दिसेल, पोस्ट कोड दिसेल, पोस्ट नेम दिसेल, बाकीची इतर माहिती दिसेल. इथे मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जन्मतारीख इथं भरण्यासाठी ऑप्शन आहे. ठीक आहे, तर जन्मतारीख तुम्हाला इथं भरायची मित्रांनो. सर्वप्रथम वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, महिना, आणि त्यानंतर तुमची जन्मदिनांक तुम्ही इथे या स्वरूपामध्ये सिलेक्ट करू शकता. त्यानंतर संपूर्ण येऊन जाईल जन्मतारीख. त्यानंतर सिटीजन आपलं इंडिया इथे सिलेक्ट करायचं आहे, इथं फक्त टिक मार्क करायचं आहे. ठीक आहे, बाकी कोणत्या प्रकारची माहिती भरायची गरज नाही. त्यानंतर खाली यायचं, खाली आपली पर्सनल माहिती टाकलेली, बाकी दुसरं कोणत्या प्रकारची माहिती टाकलेली नाही आहे मित्रांनो. आता थोडंसं खाली आल्यानंतर आता इथे बघा आपल्याला काय विचारलेलं आहे. इथे जर म्हटलं तर आपल्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का. ठीक आहे, तर यामध्ये जर म्हटलं तर आपण जो विभाग सिलेक्ट केलेला, जसं की आपण महाराष्ट्र राज्यासाठी आपण मुंबई विभागासाठी इथं अर्ज केलेला आहे, तर महाराष्ट्राचं डोमिसाइल सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती विचारलेली आहे. ठीक आहे, तर इथं आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर आपण ते सिलेक्ट केलेलं आहे, त्यामधील आपल्याला लँग्वेज येणं गरजेचं असणार आहे. तर आपल्याला महाराष्ट्रामधील मराठी लँग्वेज येत असेल, कोकणी येत असेल, मुंबईची, तर तुम्ही इथं कोणती लँग्वेज सिलेक्ट करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, तर मला मराठी लँग्वेज येते, मी मराठी लँग्वेज इथं सिलेक्ट करू शकतो. तर या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. अदरवाईज दुसरी लँग्वेज येत असेल तर दुसरी लँग्वेज तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. एकच लँग्वेज येत असेल तर एकच लँग्वेज सिलेक्ट केलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. ठीक आहे, त्यानंतर थोडंसं खाली येते. खाली आल्यानंतर इथे बघा आपल्याला काय आलेलं आहे मित्रांनो. इथे जर म्हटलं तर आता सर्वात महत्त्वाची आपली पर्सनल डिटेल. आता ही पर्सनल डिटेल ऑलरेडी रजिस्ट्रेशन करते वेळेस आपण टाकली होती, परंतु वडिलांचं नाव आणि आईचं नाव टाकलं नव्हतं, तर ते आपल्याला इथं भरून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं खाली यायचं. तर बघा इथं वडिलांचं नाव भरलं, इथं आईचं नाव टाकलं. त्यानंतर पुढे आपल्याला मॅरिटल स्टेटस इथं सिलेक्ट करण्याचं ऑप्शन असतं बघा इथे. तर इथे आपल्याला सिलेक्ट करून मॅरिड अनमॅरिड ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हिंदू मुस्लिम आपली कास्ट, आता कास्ट आपण सिलेक्ट केली, रिलिजन म्हणजेच आपला धर्म कोणता, हिंदू मुस्लिम सिख साई जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर डायरेक्टली पुढे येणार. ठीक आहे, पुढे आल्यानंतर बघा पुढे आता डायरेक्टली आपल्याला जर म्हटलं तर इथे आपल्याला डायरेक्टली एक्झाम सेंटर विषयी इथं माहिती भरायची आहे. आता एक्झाम सेंटर आपल्याला 1-2 नव्हे तर डायरेक्टली इथं 5 एक्झाम सेंटर द्यायचे आहेत, कारण यामध्ये जर म्हटलं तर ऑल इंडियामध्ये ही एक्झाम होणार आहे मित्रांनो. आणि त्या हेतूने जर विचार केला तर आपल्याला ही ऑल इंडियामध्ये आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये एक्झाम झालेली बघण्यासाठी भेटेल. आणि त्या हेतूने जर म्हटलं तर आपल्याला 5 एक्झाम सेंटर द्यायचे आहेत मित्रांनो. पहिले जे एक्झाम सेंटर असेल ते आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. शक्यता 90% एक्झाम तिथेच होतील. अदरवाईज तिथे जर तुमचं एक्झाम सेंटर ॲडजस्ट नाही झालं तर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला एक्झामला जावं लागू शकतं. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्रत्येक एक्झाम सेंटर सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, आणि पुढे लगेच आपल्याला एक्झाम सिटी नेम येईल. ते सिटी नेम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. जसं की मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं, नाशिक सिलेक्ट केलं. आता पुन्हा मी महाराष्ट्र इथे सिलेक्ट करतो आणि जवळचं जे पण माझ्या जवळचं एक्झाम सेंटर असेल ते मी इथं सिलेक्ट करून घेणार.
तर बघा या स्वरूपामध्ये तुम्हाला व्यवस्थित हे पाचची जे एक्झाम सेंटर आहे ते व्यवस्थित तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे, कारण यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जास्त एक्झाम सेंटर सिलेक्ट करण्यासाठी आलेले आहेत. तर या हेतूने माझ्या अंदाजानुसार आपली जी एक्झाम आहे संपूर्ण ऑल इंडियामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये, शक्यता 1च दिवसामध्ये होण्याची दाट शक्यता असणार आहे. तर याच स्वरूपामध्ये पटकन मी 4थं आणि हे जे 5वं एक्झाम सेंटर आहे ते देखील इथं सिलेक्ट करून घेतो. तुम्ही एक्झाम सेंटर सिलेक्ट करा त्यावेळेस पहिलं जे एक्झाम सेंटर देणार आहे त्याच्यावरती व्यवस्थित भर द्या, कारण शक्यता 90% तिथेच तुमचे पेपर होतील अशी दाट शक्यता असते. तर ठीक आहे, तर 5 नंबरचा देखील इथं मी महाराष्ट्र सिलेक्ट करून इथे एक्झाम सेंटर इथं मी सिलेक्ट करून घेणार. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये. तर बघा आता सर्व एक्झाम सेंटर इथं जवळपास सिलेक्ट झालेले आहेत मित्रांनो. आता शेवटचं आहे ते देखील मी इथं कोल्हापूर सिलेक्ट करतो. थोडंसं खाली आल्यानंतर एक सर्व्हिसमॅन आहे की नाही असं विचारले असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आता इथं पोस्ट पर्सन, ठीक आहे, खेळाडू वगैरे असेल तुम्ही तर खेळाडूविषयी इथं माहिती विचारली असेल तर येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर पुढे आपल्याला बघा काय विचारलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला विचारले तुम्ही कोणत्या प्रकारचा गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का, ठीक आहे, म्हणजे सध्याला गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करता का, ठीक आहे, असेल तर येस करा, अदरवाईज नो. येस केलं तर एम्प्लॉय आयडी आपल्याला टाकायचा असतो, एम्प्लॉय नंबर टाकायचा असतो, ठीक आहे, नाव आपल्याला पदाचं द्यायचं असतं, त्यानंतर कधी जॉईनिंग झाली त्याच्याबद्दल माहिती द्यायची असते. नसेल तर नो वरती क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आता पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला काय माहिती भरायला येणार आहे. आता पुढे आपल्याला कम्युनिकेशन डिटेल इथं माहिती भरायची आहे. यामध्ये आपल्याला ॲड्रेस डिटेल द्यायचे आहे. सर्वप्रथम आधार कार्डवरती जसा ॲड्रेस असतो तसा ॲड्रेस तुम्हाला इथं भरायचं आहे. इथे पुढे आपल्याला गावाचं नाव भरायचं आहे, इंडिया कंट्री सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला आपलं राज्य महाराष्ट्राचे इथे सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिनकोड इथे टाकायचा आहे. ठीक आहे, या स्वरूपामध्ये आपल्याला ॲड्रेस डिटेल द्यायचे आहे. आता इथं पुढे आपल्याला विचारलेलं आहे हाच ॲड्रेस तुमचा परमनंट आहे का. वरती जो ॲड्रेस टाकला तो सध्याचा राहण्याचा पत्ता टाकला, खाली जर म्हटलं तर आपल्याला कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा असतो. दोन्ही सारखे असेल तर तुम्हाला इथं येस वरती टिक मार्क करायचं, बाकी काहीच करायचं नाही. वरती जो ॲड्रेस टाकलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होत असतो. ठीक आहे, या स्वरूपामध्ये तुम्हाला वेगवेगळा टाकायचा असेल तर वेगवेगळा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचे. त्यानंतर आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल तुम्हाला इथं माहिती त्याच्याबद्दल इथं भरायची आहे. तर बघा 10वीची माहिती कंपल्सरी आहे, 12वीची माहिती तुम्ही भरली तर भरू शकता, अदरवाईज नाही भरली तरी चालेल. ग्रॅज्युएशनची माहिती भरायची असेल तर भरा, अदरवाईज नाही भरली तरी चालेल. 10वी पासवरती भरती आहे, फक्त 10वीची माहिती भरली तरी काय अडचण नाही. ठीक आहे, तर बघा इथे आपल्याला बोर्डाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे बघा आपण किंवा 10वी पास केली त्याचं वर्ष आणि महिना तुम्हाला इथे भरायचं आहे. तुम्ही मागे पुढे घेऊ शकता. सर्वप्रथम आपल्याला महिना आणि वर्ष इथे सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्यानंतर पुढे जर आलं तर आपल्याला शाळेचं नाव भरायचं. ठीक आहे, आता इथे जर म्हटलं तर आपल्याला इथे शाळेचं नाव भरायचं आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा कोणकोणते 10वीला सब्जेक्ट होते ते सब्जेक्ट टाकायचे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता जे पण असेल, गणित वगैरे, त्यानंतर इतिहास, नागरिकशास्त्र जे पण सोशल सायन्स वगैरे असेल, मॅथ असेल ते तुम्हाला भरायचे. त्यानंतर पुढे आपण इथं पास आहात की नापास, त्यानंतर पर्सेंटेज आहे की CGPA ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. ठीक आहे, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करा. त्यानंतर कितीपैकी किती मार्क आहे ते तुम्हाला टाकायचं. तर आपल्याला कितीपैकी किती मार्क, जसे की 500पैकी 378 मार्क आहे तर 500 इथं आपण मेन्शन करणार आणि पुढे 378. त्यानंतर ऑटोमॅटिकली जर म्हटलं तर तुमचे पर्सेंटेज येऊन जाणार. ठीक आहे, डेमोसाठी मी तुम्हाला दाखवून घेतलं. याच स्वरूपामध्ये आपल्याला 12वीची माहिती भरायची, त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा कोणता कोर्स झाला असेल तर त्याची माहिती भरायची. त्यानंतर खाली यायचे. खाली आल्यानंतर इथे बघा आता आपल्याला इथं त्या संदर्भात काही एक्सपिरियन्स आहे का. ठीक आहे, या IB संदर्भात आपल्याला काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथं येस वरती क्लिक करणार, अदरवाईज नो वरती क्लिक करणार. ठीक आहे, कोणताही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर पुढे आपल्याला काय विचारलेलं बघा. आता यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला ज्या वेगवेगळ्या देशामधील लँग्वेज असतील ते तुम्हाला येत असतील, एखादी फॉरेन लँग्वेज येत असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती विचारली, किंवा तुम्हाला हिंदी, इंग्लिश लँग्वेज व्यवस्थित येत असेल तर त्याच्याबद्दल इथं माहिती विचारली. येस केलं तर तुम्ही कोणती लँग्वेज तुम्हाला व्यवस्थित येत असेल, लिहिता वाचता बोलता याच्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता. यामध्ये दुसऱ्या देशाची एखादी लँग्वेज येत असेल त्याची देखील तुम्ही इथं माहिती देऊ शकता, काय अडचण नाही. ठीक आहे, जसं की हिंदी लँग्वेज येते तर मी हिंदी इथे मेन्शन करणार. मराठीवर येते परंतु आपल्याला हिंदी, इंग्लिश आणि एखादी फॉरेन लँग्वेज इथं विचारली आहे. ठीक आहे, जी की आपल्याला व्यवस्थित येते याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती भरायची असते. येत असेल तर भरा, अदरवाईज नो वरती क्लिक केलं तरी चालेल. मराठी लँग्वेज येत असेल तरी तुम्ही इथं अर्ज भरू शकता. त्यानंतर एनी अदर एखादा एक्सपिरियन्स असेल तर खाली लास्टला तुम्हाला ते ऑप्शन आहे, येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्ही क्लिक करणार. ठीक आहे, बाकी जास्त काही माहिती भरण्याची गरज नाही आहे मित्रांनो, व्यवस्थित तुम्हाला माहिती दिलेली आहे. इथे एखादा दुसरा अनुभव असेल तुमच्याकडे कामाचा तर याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती भरायची, अदरवाईज इथं डायरेक्टली नो केलं तरी चालेल. येस केलं तर
इथं तुम्ही तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो देखील ॲड करू शकता. ऑथरवाईज सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर इथं 10वीची माहिती थोडीशी भरायची राहिली ती मी इथं भरून घेतो संपूर्ण आणि त्यानंतर पुढील आपला अर्ज इथं सबमिट करून टाकतो. ठीक आहे, सर्व माहिती इथं भरून इथं मी सबमिट केलेलं आहे, सेव्ह केलेलं आहे. आता संपूर्ण जवळपास प्रोसेस झालेली आहे मित्रांनो. फक्त आता फोटोग्राफ, सिग्नेचर आणि डोमिसाईल सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं. तुमचं नाव आणि टोटल फी किती लागणार आहे याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर जे पण सर्टिफिकेट अपलोड करायचं असेल फोटोग्राफ, तर फोटोग्राफ तुम्ही अपलोड करणार, कोरा कागदावरती सही करून व्यवस्थित अपलोड करणार आणि जो डोमिसाईल सर्टिफिकेट आहे तुमचं महाराष्ट्राचं ते तुम्ही इथं अपलोड करणार. ठीक आहे, तर बघा आता सर्वप्रथम फोटोग्राफ अपलोड करायचा असेल तर इथं आपल्याला 3 ऑप्शन दिलेले, फी वगैरे दिलेले मित्रांनो. खाली जर म्हटलं तर ऑनलाईन फी पे करायची आहे का तुम्हाला ऑफलाईन करायची, तर ऑनलाईनचंच ऑप्शन आहे. ऑनलाईन माध्यमानेच तुम्हाला फी पे करावं लागणार आहे. तर सर्वप्रथम डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी क्लिक आहे टू अपलोडचं ऑप्शन आहे, यावरती मी क्लिक करतो. यामध्ये पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा लाईव्ह फोटो अपलोड करण्याची गरज नाही. साईज किती पाहिजे याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे, 100 KB ते 200 KBच्या दरम्यानमध्ये. इथे क्लिक करून तुम्ही तो फोटो अपलोड करून घेणार. तर पटकन मी एक फोटो इथं अपलोड करून घेत आहे. ठीक आहे, तर बघा इथे मी पटकन फोटो अपलोड करून घेतला, तो खाली आपण क्लिक करून बघू शकता. याच स्वरूपामध्ये सिग्नेचर देखील आपण इथं अपलोड करणार. क्लिक हे टू अपलोडचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून आपली सिग्नेचर जी आहे ती आपण इथं अपलोड करून घेणार. सिग्नेचरची साईज वगैरे इथे दिलेले, त्या साईजमध्ये आपल्याला ती सिग्नेचर इथं अपलोड करावी लागणार आहे. तर सिग्नेचर आणि डोमिसाईल सर्टिफिकेट सर्व इथं मी अपलोड करून घेतलेलं आहे. एकदा चेक करून देखील घ्या की बरोबर तुम्ही अपलोड केलेलं आहे की नाही, तेच डॉक्युमेंट तिथं अपलोड केलं आहे की नाही ते तुम्ही चेक करा. त्यानंतर ऑनलाईन फीचं तुम्हाला इथं ऑप्शन येतो, हे जे ऑप्शन आहे ते तुम्ही इथं बघून घ्या व्यवस्थित. त्यानंतर ऑनलाईन सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला जेवढं पण डिस्क्लेरेशनमध्ये तुम्हाला काय माहिती दिली ती वाचा. त्यानंतर चेकबॉक्स टिक करा. इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा मेन्शन करा आणि त्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिटवरती आपण क्लिक करणार. ठीक आहे, त्या अगोदर जर म्हटलं तर आपल्याला ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू जर बघायचा असेल तर प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरला याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती येईल. तुमचा फोटो, ॲप्लिकेशन नंबर, नाव, ईमेल ID वगैरे सर्व माहिती येईल. ती वरती खाली घेऊन तुम्ही बघू शकता. बरोबर असेल तर इथं तुम्हाला काढून टाकण्यासाठी ऑप्शन आहे, म्हणजे हे पेज कट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर हे पेज तुम्ही कट करणार आणि सबमिटवरती क्लिक करणार. हे फायनल सबमिट नसणार आहे. आता डायरेक्टली पेमेंट करून तुम्हाला फक्त प्रिंट घ्यायची. ठीक आहे, काय आपल्याला माहिती दिली हे आयग्रीचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. SBIचं पेमेंट गेटवे आहे. तुम्ही कोणत्याही बँकेतून पेमेंट करू शकता किंवा कार्ड किंवा ऑनलाईन फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता, काय अडचण नाही. फक्त जे पेमेंट गेटवे आहे म्हणजे रिसीव्ह करणार आहे ते SBIचं त्यांनी ठेवलेलं आहे. तुम्ही कोणत्याही फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने कोणत्याही बँकेच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. जसं की मी इथं UPI इथं सिलेक्ट केलं, UPIच्या माध्यमाने मला पेमेंट करायचं आहे. तर इथे तुम्हाला मिनटं येऊन जातील, त्या मिनटाच्या अगोदर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता यामध्ये UPI आणि यामध्ये जर म्हटलं तर QR कोड स्कॅन करून मला पेमेंट करायचं आहे. एक तर तुम्ही UPI ID टाकून तुमचा UPI ID व्हेरीफाय करून इथे पेमेंट करू शकता. अदरवाईज डायरेक्टली तुम्हाला वाटत असेल की आपल्याला एक QR स्कॅन करून पेमेंट करायचं आहे तर सेकंड नंबरला आपल्याला QRचं देखील ऑप्शन दिलेलं आहे. कोणत्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करू शकता. पुढे जर म्हटलं तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचं देखील ऑप्शन आहे. ATMच्या माध्यमाने देखील तुम्ही पेमेंट करू शकता. तर QR कोडचं ऑप्शन मी सिलेक्ट करून इथं कन्फर्मचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करतो. त्यानंतर पुढील पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता डायरेक्टली QR कोड शो होईल मित्रांनो. आता QR कोड फक्त स्कॅन करून मी इथं पेमेंट करून घेणार. तर बघा QR कोड इथं आलेला आहे, मिनिटावरती दिसत आहे. फक्त आता पेमेंट करायचं आहे QR कोडच्या माध्यमाने आणि त्यानंतर डायरेक्टली इथं ॲप्लिकेशन आपलं जे पेमेंट आहे सक्सेस होऊन जाईल आणि त्यानंतर प्रिंट करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. तर बघा मी पेमेंट करून घेतलेलं आहे. इथं पेमेंट सक्सेस झालेलं मित्रांनो. त्यानंतर इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती मी क्लिक करतो. पेमेंट इथं सक्सेसफुली झालेलं मित्रांनो. पेमेंट करते वेळेस हे पेज काढून टाकायचं नाही आहे किंवा बॅक बटन प्रेस करायचं नाही आहे, विंडो क्लोज होऊन द्यायची नाही आहे. ऑटोमॅटिकली डायरेक्टली रिडायरेक्ट केलं, मी काहीच केलं नाही, फक्त पेमेंट केलं. त्यानंतर ऑटोमॅटिकली जर म्हटलं तर हे पेमेंट झालेलं मित्रांनो. क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोजवरती क्लिक करतो. बाकीची माहिती आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल आणि इथून आपण जे आपलं ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची प्रिंट देखील घेऊ शकतो. संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आपला भरून झालेला आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. सोबत आपण ज्या नोट्स देतो त्या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. फॉर्म भरण्यासाठी संपर्क दिला